तर तो महाराजांनी सांगितलं सोन्याला पितळाचं किंवा सोन्याला जर सुवर्णाचं पितळाचं पाणी दिल्यासारखं होईल. उगाच वरवर त्यांचं चिंतन त्यांचं तोंड भरून आपण वर्णन करत नाही का. आपण मनापासून संतांचा ज्यावेळेस तोंड भरून वर्णन केलं जातं त्यावेळेस ते सार्थक लागतं. विठ्ठल आणि ज्यावेळेस त्या संतांचं तोंड भरून वर्णन केलं जातं त्यावेळेस हा अभंग आपण ज्यांच्याकरता घेतला, ज्यांनी अख्खं आयुष्य आपल्याकरता झिजवलं त्यांच्या चरित्राला साजेसच आहे. विठ्ठल जगामध्ये महाराष्ट्रामध्ये अवघ्या भारतामध्ये नव्हे तर ह्या ह्या मूर्तिलोकामध्ये अनेक माणसं जन्माला येत असतात. पण जन्माला येताना एक विशिष्ट प्रकारचं पुण्य घेऊन जो जन्माला येतो तो सर्वात मोठा साधक होत असतो. विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. आपल्याला प्रश्न पडला असेल का या मूर्ती लोकांमध्ये अनेक जीव जन्माला येत असतात, मग पुण्य घेऊनच जन्माला येतात का, पाप घेऊन येत नाही का. पाप पण जन्माला घेऊन येत असतात. पण पाप जर जन्माला घेऊन यायचं असलं तर आपल्या पोटाला कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे तया, ते मुलं आपल्या पोटाला नाही आहेत. ज्यांनी अवघ्या या विश्वामध्ये पांडुरंगाचं मुखच बघितलं नाही त्यांना देवच माहीत नाही त्यांच्या घरामध्ये कसे पुत्र जन्माला येतील. विठ्ठल आपल्याकडं तुम्हाला बाबांची सगळ्यांना माहिती असेल किंवा नसेल. मी बाबांच्या चरित्रावर पूर्ण अभ्यास केला. बाबांना मी जवळून 5वीला असताना बाबांना बघितलं. 5वीच्या पुढं बाबांना नाही बघितलं. बाबांचं गाव कुठं आहे ते पण मी नाही बघितलं. बाबा पिटीनाय गावमध्ये आहे एवढं माहिती. पण बाबांच्या चरणावर मी नितांत विश्वास ठेवला आणि बाबांचं चरित्र मी माझ्या स्वतःच्या हाताने लिहिलं. ज्यावेळेस त्यांचं चरित्र मी लिहिलं त्यावेळेस बाबा ज्यावेळेस घरी यायचे त्यावेळेस त्यांच्या मुखात विठ्ठल नामाचा गजर चालत होता. विठ्ठल पूर्वीच्या काळी कथा कीर्तनं व्हायची. काही कथा कीर्तनं व्हायची आणि ज्यावेळेस पूर्वीचे लोक लई शिकलेली नव्हती, अडाणीच होती. तर बाबांचा माणिक बाबांचा मैनाजी बाबांचा टोपण नाव त्यांचं मैनाजी बाबा होतं. बाबांचं गाव पिठीनाय गाव पाटोदा तालुका जिल्हा बीड या गावी बाबांचा जन्म झाला. पण जन्म व्हायच्या आधी घरांना आधी वारकरी लागतो, घरामध्ये पुण्य लागतं, घरामध्ये कमीत कमी हरिपाठ झाला पाहिजे. पण त्या काळी हरिपाठ होत नसत कारण अडाणी माणसं. ज्यावेळेस बाबांच्या घरामध्ये टाळ पखवात वाजत नव्हता. पण आईसाहेब हरणाबाई, आईचं नाव हरणाबाई, रोज गावामध्ये कथा कीर्तन असले का संध्याकाळी स्वयंपाक पाणी सगळं आवरल्यानंतर त्यांचा काही टाईम असेल त्या टायमाला ते पोथी पुराण ऐकायला जायचे. पोथी पुराण ऐकल्यानंतर आईसाहेबांचं मन गाईवरून यायचं. पुत्र संतान होते. देवाला विनवणी करायची का पांडुरंगा का माझ्या पोटाला एकच पुत्र दे, एकच दे, पण येडा दे, पण शहाणा करून दे. आई अडाणी होती.
आईना पांडुरंगाला विनवणी केली आणि म्हणले एकच दे, येडा दे पण मला शहाणा करून दे. आईसाहेब रोज कथा कीर्तन ऐकायच्या, जसं तुम्ही आज कीर्तन ऐकायला आलात तसं. आईसाहेब कथेत बसल्यात. कथेमध्ये ज्यावेळेस चरित्र ऐकल्यानंतर आईसाहेब घरी आल्यात आणि त्यांच्या किसनरावला म्हणले, अहो आज लय सुन्न वाटतं, मन माझं उदास झालं. का? लग्न झाल्यानंतर 27 वर्षानंतर मुलगा वय झालं त्यांचं, म्हणले मला मुलगा नाही आहे, आपलं घर सुन्न वाटतं. किसनरावांनी सांगितलं काळजी करू नको, सगळं त्याच्या हातात आहे, आपल्या हातात काही नाही, आपण फक्त भगवंताची सेवा करायची. आणि किसनरावांचा स्वभाव थोडा तापड होता. जर काही सुनं काय बोललं तर आईसाहेबांना हरणाबाईंना अवघड वाटायचं का आपण बोलायला नाही पाहिजे. पण आपण त्यांना जर आपल्या मनातले हृदयातले शब्द जर त्यांना नाही सांगितलं तर त्यांना कसं कळणार येतं. मग किसनराव म्हणले त्याची कृपा झाली तर तो आपल्याला देईल, आणि त्याने आपल्याला पुत्रही नाही दिला तर त्याने आपल्याला तर मोकळं नाही पाठवलं. आईसाहेबांनी म्हणले ठीक आहे. आईसाहेबांनी रोज काम धंदा, आणि ज्या घरामध्ये साधू संत आज खूप मोठ्या पदव्या भेटल्या जातात पण श्रीमंताच्या घरामध्ये नाही भेटल्या जात, तिथं आईसाहेबांनी रोज कामाला जावं, यातानी शिदा घेऊन यावा, कधी कधी उपाशी राहावं. आणि एक दिवस त्यांना साक्षात्कार सांगितला, आईसाहेब तुम्हाला पुत्र होणार आहे. घरावर भिक्षुक आला, भिक्षुकाच्या झोळीमध्ये धान्य टाकलं आणि त्यांनी आशीर्वाद दिला का तुमच्या घरामध्ये पाळणा हलल. ज्या बाईला 27 वर्षानंतर मुलगा होणार होता त्या बाईचा आनंद गगनात मावत नव्हता. का ते म्हणले आता माझ्या घरी नसतं. आणि कधी आपल्या स्वतः आपण जो गुरु करतो त्याचा आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, संताच्या पायी माझा हा विश्वास, आपण ज्यावेळेस संतावर विश्वास ठेवतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यातून काहीतरी भेटत असतो. आपण तुम्ही जर माणिक बाबांवर जर विश्वास ठेव, माणिक बाबा तेव्हा जन्माला आले नव्हते, पण मी पुढलं सांगतो, जर तुम्ही माणिक बाबा जरी आलेच नसते तर तुम्ही सप्ताह केला असता का? तुम्ही आले असतेत का? नसते आले. पण आईसाहेबांनी त्यांना ज्यावेळेस त्या भिक्षुकाच्या झोळीमध्ये धान्य टाकलं आणि सांगितलं आईसाहेब तुम्हाला पुत्र होणार आहेत. आईसाहेबांना आनंद झाला. भक्तिभावाने देवाची पूजा करू, देवाला नैवेद्य दाखवायच्यात अनेक, आणि 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेत. आईसाहेबांनी हरणाबाईने एक छोट्याशा बाळाला जन्म दिला. घरामध्ये पारावर राहिला नाही, घरामध्ये आनंदाला पारावर राहिला नाही. किसनरावांना खूप आनंद झाला, म्हणले माझ्या पांडुरंगाची आज माझ्यावर कृपा झाली. विठ्ठल हो. आणि ज्यावेळेस ते बाळ हळूहळू 1, 2, 3 बाळ छोटंच असतं ना, त्याला बोलता येतं का? नाही येत. आपण त्याच्याकडे बघितलं ते कसं गाल होठ डोळे कसं मिचकितं, आपण त्याच्या जसं बघितलं तसं. पण बाबांनी बाबांनी ज्या गरीब घराबामध्ये जन्म घातला त्या बाळाचे गुण वेगळे दिसत होते. आईसाहेबांनी बाळाकडे बघितलं, म्हणले अहो आपलं बाळ हसतंय, आपलं बाळ ते बोलत नव्हतं पण त्यांना तो आनंद होत होता. किती वर्षानंतर? 27 वर्षानंतर. विठ्ठल आणि 5ला 12व्या दिवशी बाळ 12 दिवसा झालं, आया बाया गोळा झाल्या आणि त्यांनी पाळण्याची दोरी धरली. पहिल्या दिवशी संत दरबारी आले वंशाला माणिक हिरे. पहिल्या दिवशी संत दरबारी आले वंशाला माणिक हिरे. त्यांच्या सत्वाची परीक्षा करी तो बाळ सोडले त्यांच्या सत्वाची परीक्षा करी दुसऱ्या दिवशी वाजली घंटा, पिठी नाही गावात आनंद मोठा. दुसऱ्या दिवशी वाजली घंटा, आनंद मोठा. उठा बायानो साखर वाटा, तो बाळ बायानो साखर वाटा, तो बाळ. तिसऱ्या दिवशी तिसरीचा तोरा, हरणाबाईच्या पोटी जन्माला गेला. हरणाबाईच्या जन्माला गेला. त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा तो बाळा जगवाटा तो बाळा तुरे हरणाबाईला जगवाटा तो बाळा तुरे
पाचव्या दिवशी लावून लळा कानी कुंडळ तुळशीच्या माळा दिवशी लावून लाडा आणि कुंडळ मोत्याच्या माळा अर्णाबाईला बाळाचा लळा तो बाळा बाईला काळाचा तो बाळा बाईला बाळाचा लळा तो बाळा पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य रुक्मिणी धावून आली पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य रुक्मिणी धावून आली भक्तीची वाट दाखविली तो बाळा तिने भक्तीची वाट लागली भक्तीची वाट लागली सहाव्या दिवशी सावीचा लळा रान सटविने टाकीला टाका काळ्या बाळाची कुंडली काढा तो बाळा सातव्या दिवशी सातवी केली हरणाबाई मग अशी बोलली पांडुरंगाची पूजाई झाली तो बाळा आठव्या दिवशी आठवी वाट गर्भाभिमान झाले सपाट आठव्या दिवशी आठवी वाट गर्भाभिमान झाले सपाट अहंकाराची लागली वाट तो बाळा नवव्या दिवशी नवरत्न हिरा भक्त जनात प्रकाश सारा महिपतीचा भक्त हा करा तो बाळा दहाव्या दिवशी लावून लळा सावन झाला विष्णू सावळा कपाळा कथाचा टिळा धोळा अकराव्या दिवशी 11 प्रकार भक्तजनात गर्दीची कार सर्वांनी केलाय जय जयकार तो बाळा सर्वांनी केलाय जय जयकार तो बाळा सर्वांनी केलाय जय जयकार तो बाळा 12व्या दिवशी बोलवा मंडळी केली आरत गाऊन गेली नाव माणिक ऐका मंडळी तो बाळा नाव माणिक ऐका मंडळी तो बाळा नाव माणिक ऐका मंडळी तो बाळा ऐका मंडळी तो पुंडलिकावर हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की परमलिन सद्गुरु श्री माणिकरीजी महाराज की जय विठ्ठल बाबांचा जन्म झाला. बाबांचं नाव मैनाजी ठेवलं. घरामध्ये आनंदाचं वातावरण सुरू झालं. बाळ इकडून तिकडं हळूहळू मोठं होऊ लागलं.
गुडघ्यावर रांगू लागलं, उलथं पालथं पडू लागलं. हरणाबाईनं स्वयंपाक करावं, बाळाच्या मुखाकडं बघावं. एवढ्या वर्षानंतर बाळ घरात जन्माला आलं होतं. आणि मग आईचे स्वप्न सुरू झाले, माझ्या बाळाला मी खूप मोठं करीन. पण आधी वचन कुणाला दिलं होतं? भगवंताला सांगितलं होतं, येडा दे पण शहाणा करून दे. कारण ज्यावेळेस मुलगा होत नसला ना, त्यावेळेस देवाला आपण आपल्या अंतःकरणापासून त्याला विनवणी करत असतो, देवा एकच दे, येडाच दे, पण माझ्या पोटाला काहीतरी दे. आपण पुत्र भावाईचा कुरडा जगती लोकी जेंडा, जगती लोकी जेंडा, जगती लोकी जेंडा. पुत्र जगती लोकी जेंडा, जगती लोकी जेंडा, जगती लोकी जेंडा. पुत्र भावाईचा कुरडा जगती लोकी जेंडा, बाळ हळूहळू मोठं होऊ लागलं. आई त्या मुखाकडे बघू लागली. बाळ 6 वर्षाचं झालं. किसनरावांना असं वाटलं का मुलाला आपल्या शाळेत टाकावं, शिकवावं, खूप मोठं करावं. बाबांना ज्यावेळेस मैनाजी बाबाला, माणिक बाबाला शाळेत घातलं, बाबांचं लक्ष शाळेत लागणं. बाबा ज्यावेळेस लहान बाळ असतं, आपण त्याला विठाबाई शिकवित असतो. आपण विठाबाई शिकवायच्या आधी त्या बाळाला खांद्यावर घेऊन गावात जात असतो. गावात गेल्यानंतर आपण त्याला गाव दाखवत नसतो, त्याला मंदिर दाखवत असतो. आणि त्या मंदिरामध्ये तो दगडाचा देव दाखवत असतो. ज्यावेळेस ते बाळ बोबड्या शब्दात विचारायचं, आजोबा याला काय म्हणतात? याला देव म्हणतात. कोणता देव आहे? हा मारुती. याला काय म्हणतात? विठोबा. हा देव दगडात असतो का? आणि तो नातूकडं बसलेला असतो, खांद्यावर बसलेला असतो. आणि तो खांद्यावरून सगळं बघत असतो. आणि ज्यावेळेस त्या खांद्यावर बसल्यावर त्या देवाला प्रश्न विचारले जातात आजोबाला. मग आजोबा सांगतो, हा बाळा याच्यात देव आहे, ह्या दगडामध्ये देव आहे, नक्कीच आहे. आणि ज्यावेळेस आपण त्याला घरामध्ये तो रांगत असतो, लहानचं मोठं होत असतं, त्यावेळेस आपण त्याला विठाबाई शिकत म्हणतो. आपण नाही का लहान लेकरू झालं म्हण विठाबाई, नाही म्हटलं हात धरून का व्हायना पण त्याला म्हणायला लागतो. आणि ज्यावेळेस त्याला चाळा लागतो, ज्यावेळेस तो हाताने विठाबाई म्हणतो, आणि ज्यावेळेस त्याला तो चालचा बोबड्या शब्दात विठाबाई विठाबाई आपण म्हणतो, विठ्ठल विठ्ठल. आणि ज्यावेळेस त्या मुखातून ते शब्द बाहेर पडतात, त्यावेळेस त्याच्या आनंदाला ते वेगळंच, त्याचं मन प्रसन्न होतं ना. आपल्याला त्याच्याकडे बघितल्यावर आपलं मनही प्रसन्न होतं. विठ्ठल आणि ज्यावेळेस विठ्ठल नावाचा शब्द मुखात पडला, बाबा हळूहळू मोठे झालेत. शाळेत घातलं बाबा, शाळेत शिकणार. मग वडिलांनी किसनरावांना सांगितलं, तू शाळेत जात नाही ना, तू जनावरं चारायला. त्यावेळेस काय होतं, शाळा नाही शिकला तर जनावरं होती. जनावरं कुठं? जंगलात. बाबाने जनावरं जंगलात घेऊन जावा आणि त्या पंढरीश पांडुरंगाला डोळ्यासमोर आठवा. मूर्त बघितली नव्हती, फक्त विठ्ठल 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 हा जप सारखा. बाबांचे जनावर कुठं जात होते, काय होते, बाबांना भान राहत नव्हतं. पण त्यावेळेस त्यांनी विचार केला, सांगितलं, मला ह्या घरी हो प्रपंच ह्या मृत्यूलोकामध्ये जन्माला मी पाप करायला आलेलो नाही. बाबांचा स्वतःच्या हृदयातून शब्द बाहेर पडले, सांगितलं मला परपंच करायचा नाही, मी परमार्थ करायला लावून. माझ्या आईला सांगितलं, ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस बाबा घरी गेले, मैनाजी घरी गेलं, म्हणलं आई मला ह्या जगामध्ये खूप मोठं व्हायचंय. आईना पांडुरंगाला सांगितलं, एकच दे आणि येडा करून दे, येडा दे पण शहाणा करून दे. इकडं म्हणलं, आई मला खूप मोठं व्हायचं. मैनाजीने तो शब्द हृदयात धरला, मला मोठंच व्हायचं इथं. पण आईचे शब्द कसे असतात, हा बाळा तू मोठा होणार आहे, हो पण तू शाळा शिक, नाही शाळा. आणि आईचे स्वप्न मोठे असतात. त्यावेळेस त्यांनी विचार केला, म्हणले नाही, बाबांचं वय 10 झालं. आणि बाबांच्या कोणी सांगतं त्यांचं लग्न जमलं होतं, कोणी काही सांगतं ते आपल्याला ते माहीत नाही. पण त्याने विचार केला की मला इथं राहायचं. शेजारीच काशीगिरी बाबांना ते भेटलेत. त्यांच्या आबाजी किसनराव त्यांना सांगितलं, बाबा मला नेऊन घालता का? अरे म्हटले, तू नवसाचा झालाय आम्हाला आणि तुला कुठं नेऊन घालू? कोणत्या आईला असं वाटतं का आपलं लेकरू बाहेर पाठावं? वयाच्या 10व्या वर्षी तू विचार करतो का? ते सांगितलं नाही. बाबांना जन्मांका नेऊन घातलं का बाबा काशीगिरी बाबाक जायचे. बाबांना इकडं धरून आणलं का बाबा परत तिथं. मग मागून सांगितलं, याला येड लागलं, येड लागलंय म्हणले. तो
मग काय करू म्हटले, लग्न करू म्हटले. लग्न केल्यावर काय होतं, माणूस जागेवर येतो असं म्हणतात, मला माहिती नाही. विठ्ठल यावेळेस बाबांना कळलं का आता माझं लग्न होणार आहे. मग बाबांनी घरच सोडून दिलं. बाबांनी घर सोडलं आणि काशीगिरी बाबा गेले आणि तिथं सांगितलं, काशीगिरी बाबा मला तुमच्या चरणापासून आता लांब करू नका. तुम्ही संत माय बाप, माया बाबा कृपावंत, तुम्ही संत माया बाबा कृपावंत, तुम्ही संत माया बाबा कृपावंत, संत माया बाबा कृपावंत. तुम्ही संत माय बाबा कृपावंत, 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 तुम्ही संत माय बाबा कृपावंत. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. काशीगिरी बाबांना येऊन माणिक बाबा भेटले आणि सांगितलं, काशीगिरी बाबा तुमच्या चरणाकडे बघितलं, मला खूप सुख वाटलं. मला आता घरी जाऊन देऊ नका. माझ्या घरच्यांना तेवढं सांगा, माझं परपंचामध्ये अजिबात लक्ष लागत नाही. मला हा परपंच तुच्छ वाटतो. मग त्यावेळेस काशीगिरी बाबा बोलले, अरे मैनाजी, परमार्थ करायची एवढी साधी गोष्ट नाही. याला कडकडीत वैराग्याची गरज असते. याला कडकडीत वैराग्यामूर्ती साधना करावं लागते. तुझ्याच्याने साध्य होणार नाही. तू घरी जा. का मैनाजी माणिक बाबांनी सांगितलं, अहो मग काशीगिरी बाबा मला घरी पाठवू नका. माझा अजिबात मन लागत नाही. मी परपंच करणार नाही. मला घरी जाऊ नका देऊ. कुठं नाही त्यांना त्यांचं संभाषण चालत होतं. तोवर तर किसनराव बाबा त्यांचे वडील तिथं आले. म्हणले, अरे मैनाजी तू इथं काय करतो? दिवसभर तुला हुडकत होतो, तू सापडला नाही. तू आता परपंच सोडून परमार्थच करणार आहे का? आणि त्यावेळेस आपले सारखे मुलं मागं बोलून फिरत बोलत नव्हते.
आणि त्यावेळेस माणिक बाबा काशीगिरी बाबांच्या मागं दडले आणि सांगायचे, बाबा तुम्ही सांगा ना त्यांना. मग काशीगिरी बाबा म्हणले, किसनराव अरे लेकरू लहान आहे, एवढं मोठ्याने धरायला ते कसं ऐकन, त्याला गोडीत बोलावं लागतं, सगळं गोडीत सांगावं लागतं, मग ऐकन ना. मग किसन थोडासा वडिलांचा त्यांचा राग शांत झाला. मग सांगितलं, राहू द्या माझ्यापाशी, थोडासा शहाणा झाला की मी पाठवून देईन. मग त्यावेळेस माणिक बाबांनी पहिले गुरु काशीगिरी बाबा केले आणि त्यांच्या बाबांवर खूप भाव ठेवला. बाबांची त्यावेळेस काशीगिरी बाबा सोहळ्यामध्ये जेवण करत होते. मग बाबांनी ते बघितलं, बाबांनी डोंगरावर जावं, सरपण घेऊन यावं, बाबांना स्वयंपाक करू लागावा, बाबांची जनावरं चारावे, बाबांचे मंदिरं झाडावे. बाबांना लिहायला वाचायला येत नव्हतं. आणि मग गुरुच्या चरणावर गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटेल देव. बाबांनी काशीगिरी बाबाच्या चरणावर भाव ठेवला. हळूहळू बाबांचं मन काशीगिरी बाबांच्या त्यांच्या हृदयामध्ये भिन्न भिन्न करत बाबा त्यांच्या हृदयातच बसले. काशीगिरी बाबांचं वय होत होतं. आणि माणिक बाबांनी सांगितलं, काशीगिरी बाबा मी काय करू आता. मग बाबांनी सांगितलं, तुला आता लिहायला वाचायला येत नाही, मी तुला कान मंत्र देतो. आणि त्यावेळेस काशीगिरी बाबांनी माणिक बाबांच्या कानामध्ये कान मंत्र दिला, विठ्ठल नामाचा एक घोष दिला. बाबा ते रात्रंदिवस त्याचं चिंतन करत होते. आज ह्या कलियुगामध्ये आपण दिलेला, आपण किती गुरु बदलतो, आपण कोणत्या गुरुवर भाव ठेवला आजपर्यंत. आपल्याला जो रिद्धी सिद्धी प्राप्त याला चमत्कार दिसला का आपण त्याच्याकडे जातो. पण पहिल्या काळी नव्हतं. त्यांच्या आईसाहेबांनी त्यांच्यापेक्षा त्यांनी धान्य टाकलं होतं. त्यांनी सांगितलं होतं, आईसाहेब तुम्हाला एक पुत्र होणार. त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. संत कवी मैपती महाराजांच्या आईनं कुठं विश्वास ठेवला, पंढरीच्या पांडुरंग विठ्ठल दादोजी पंत गंगाबाई 36 वर्ष ज्या श्रीखंड या नावानीच्या देवाने भगवान पंढरीश पांडुरंग नाथ बाबांच्या घरी 36 वर्ष पाणी भरलं. त्यांच्यात ऋणात दादोजी पंत त्यांनी अनवाणी पायात मध्ये चप्पल नसताना 36 वाऱ्या पांडुरंगाच्या केल्या. कशा करता गेल्या. पोटाला पुत्र नाही म्हणून नाही, पण ह्या जीवनामध्ये आपण ह्या मूर्ती लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. आपण ह्या मूर्ती लोकांमध्ये जन्माला आलो. कशा करता आलो. परपंच करायला नाही. परपंच करायला तर नक्कीच आलो, पण परपंचाबरोबर परमार्थही करा. विठ्ठल काशीगिरी बाबापाशी बाबांनी सेवा केली. पण काशीगिरी बाबांचं वय होतं आणि माणिक बाबांचं वय वाढत होतं. आणि कुठंही गुरु शिष्याची जोड जर असली आणि एखाद्याने जर बघितली, समजा 2 भाऊ असले, एकाचं पारडं वरती गेलं तरी मागच्याला दुःख वाटत असं. ज्यावेळेस साधू संत ज्या गावामध्ये राहतात त्यांचं वैभव वाढत नसतं बरं का. ते आपल्याकरता पुण्य करतात. साधू संत आपल्याकरता पुण्य करता, या समाजाकरता. जर माणिक बाबाला रिद्धी सिद्धी प्राप्त नसते, तुम्ही तिथे गेले असते का. नसते ना गेले. पण विठ्ठल नामाचा गजर हा हृदय माणिक बाबा झोपल्यानंतर हे त्यांच्या हृदयातून ते शब्द बाहेर पडत होते. आजही बाबांच्या शेवटच्या काही कालानंतर त्या हृदयातून शब्द बाहेर पडत होते. विठ्ठल काशीगिरी बाबांचं वय होत होतं. बाबांचं थोडं कुठंतरी साठत होतं. आणि ज्या गावात मध्ये काशीगिरी बाबा राहत होते, माणिक बाबा राहत होते, बाबांचा त्यांना द्वेष वाटू लागला. जात वीत कुळ शीळ मात, आपण या धर्मात आल्यानंतर आपण जात बघितली जाते. त्यांच्या साधू संतांमध्ये जात वीत गोत कुळ काही बघितल्या जात नाही, कोणत्या जातीचा आहे. पण तुम्ही जन्म घेऊन कोणात आलात, तुम्ही भगवान पंढरीश पांडुरंगाची सेवा करतात ना, तुम्ही आमचं वारकरी आहेत असं समजावतात. विठ्ठल काशीगिरी बाबांचं वय झालं, माणिक बाबांचं वय वाढत होतं. गावामध्ये थोडीशी कुजबूज सुरू झाली. आणि काशीगिरी बाबांनी सांगितलं, मैनाजी तुला इथं राहता नाही येणार. सांगा बरं, ज्या बाळानं त्या आईला सोडून दिलं, त्या आईचं मन काय म्हटलं असेल त्यावेळेस. आईनं काही म्हणायला जावा तर मालक कसे होते, त्यांचा स्वभाव कडक होता, ते काही बोलत नव्हते. पण ज्यावेळेस काशीगिरी बाबापाशी माणिक बाबा राहत होते, काशीगिरी बाबांनी सांगितलं, मैनाजी तुला आता इथं राहता येणार नाही, तुला आता इथून पुढं तुझा प्रवास सुरू करावा लागेल. मग माणिक बाबा ढसा रोड लागले. ते म्हणले, बाबा तुमच्या सेवेला तुमच्या मुखाकडे बघितलं, माझं हृदय भरून आलं, मला तुमच्यासोबत परमार्थ करू वाटला. मी माझ्या स्वतःच्या आईला सोडून दिलं, बापाला सोडून दिलं. आज मी तुमच्याकडे, आज तुम्ही बी
म्हणता का तुला हे सोडून जावं लागेल? तुम्ही सांगा, जर तुम्हाला एखाद्याने खूप जीव लावला, तुमची स्वतःची आई असली, तुम्ही स्वतःच्या आईला सोडून दुसऱ्या पैसे जाऊन तुम्ही त्यांच्याकडून आधार घातला आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला इथं नोकरी करता येणार नाही, तुमचं इथं पोट चालणार नाही. माणिक बाबांची ती आशा नव्हती, फक्त काय माझ्यासोबत कोणीतरी आहे, मला दुःख नाही. पण काशीगिरी बाबांनी सांगितलं, अरे मैनाजी, हा साधू जशी गंगा वाहत असते ना, साधू त्याचप्रमाणे वाहत असतो. विठ्ठल. माणिक बाबांनी काशीगिरी बाबाला सोडलं, पण सांगितलं बाबा मी कुठं जाऊ आता? बाबांनी सांगितलं आपल्या जवळच नगर नाराचा गड आहे. 25-30 वर्षाचं बाबांचं वय झालं. तर मग बाबा तिथून पायी नगद नारायणाच्या गडावर आले. 8 दिवस बाबा चालवत होते लिंबाचा. तेव्हापासून बाबा लिंबाचा पाला खात होते. लिंबाचा 8 दिवस बाबा पाला खात होते. बाबांनी लिंबाच्या पाल्यावर तपश्चर्या केली. बाबाने सांगितलं, कोणी सांगतं बाबा दर्यामध्ये होते, पण बाबांनी दर्यात राहून कधी तपश्चर्या केली नाही. बाबा एक जागेवर कधी राहिले नाही. बाबांनी आयुष्यभर दुसऱ्याची जन्मरं वळत वळत आपल्यापर्यंत बाबांचा प्रवास आला. विठ्ठल. मग बाबा नगर नारायणाच्या गडावर गेले. पोटामध्ये आग पडली होती आणि बघितलं शेळ्या भाकरी बघितल्या. त्यावेळेस कशाच्या भाकरी होत्या, कशाचं काय होतं बघितलं. म्हटलं बाबांनी म्हटले मला भाकर देता का, मला जेवायचं इथं. अरे म्हटला तो कोण कुठून आला भिकारड्याने, इकडं कशाला आला? बाबांचं मन असं चिर कापलं, बाबांचं हृदय असं कापत होतं, पण नाविलाज होता. बाबांनी लिंबाचा पाला खाऊन 2 दिवस तिथे राहिले. मग सांगितलं तुला सांगेल ते काम तुला करावं लागेल. हो बाबा म्हटले मी काम करेल म्हटले. मग बाबा जनावरं गायी घेऊन जायचे मंदिराचे. जी दव काशीगिरी बाबापाशी जी सेवा करी तेच नगर नारायणाच्या गडावर सेवा केली. आणि एका काळी बंकट स्वामी नगद नारायणाच्या गडावर पूर्वीचे माणिक बाबा होते. त्या माणिकगिरी बाबांजवळ भगवान बाबा होते. भगवान बाबांच्या काळात वामन भाऊ होते. त्यांच्या काळात माणिक बाबांचं वय किती, कारण की बाबांचं वय खूप होतं असं सांगतात. बाबांची जनगणना निघाल्यानंतरही पण बाबांचं वय जास्त दिसतं, त्यांच्या दाखल्यावर पण जास्त दिसतं बाबांचं वय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, बंकट स्वामींनी माणिक बाबांना सांगितलं गडाच्या, का तुमचे मुलं लहान लहान आहे, यांना लहानपणातच वळण लागलं जाईल, मोठ्यापणी वळण लागणार नाही. मी यांना आळंदीला घेऊन जातो. बंकट स्वामी पंढरपूरहून आले, त्यांना आळंदीला घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर तिघांना 3 प्रश्न विचारले का तुम्हाला काय व्हायचंय. पहिला प्रश्न भगवान बाबांना विचारला, जे भगवान गड आज जो प्रसिद्ध त्या गडावर जे महाराज, त्यांना विचारलं का तुम्हाला काय. ते मला समाज प्रबोधनकार, मला कीर्तनकार व्हायचंय. आणि वामन भाऊ गायनाथ गडावरचे, त्यांना आद्यच जन्मातच त्यांना रिद्धी सिद्धी प्राप्त होती. त्यांनी फक्त सेवा केली. पण शेवट बाबांचा विषय राहिला. बाबा शाळा शिकलेले नव्हते, अडाणी होते. मग त्यांनी सांगितलं, बंकट स्वामी त्यावेळेस म्हणले तुम्ही काहीच करू नका, तुम्ही जड मूड जीव आहे, तुम्ही त्यांच्यात राहा, दगड गोट्याची सेवा करा, तुम्हाला त्याच्यात देव भेटेल असं सांगितलं. मग बाबा नगर नारायणाच्या गडावर बरेच दिवस राहिले. तिथंही बाबांचं काहीच जमलं नाही. मग आपल्याच शेजारी तांदुळनेर नगर जिल्ह्यामध्ये तांदुळनेर गावे रामचंद्र महाराज वामन कधीतरी फिरत त्या गडावर गेलेत आणि त्यांना बघितलं आणि मग त्यांची ओळख सांगितली. म्हणले तुम्ही कुठले काय असतच. तर बाबा ओळख सांगत नव्हते, आमकं गावांत मी सांगत नव्हते, म्हणायचे मी इथलंच आहे. मग त्यावेळेस ते रामचंद्र बाबा वामन म्हटले येतो का माझ्यासोबत. मग ते म्हणले हो येतो. आणि त्यावेळेस माणिक बाबा त्यांच्यासोबत नगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा तांदुळनेर या गावी आले. विठ्ठल. मग बाबांनी तर काशीगिरी बाबांना, मग ज्यावेळेस माणिक बाबा नगर जिल्ह्यामध्ये आले त्यावेळेस काशीगिरी बाबा वैकुंठवासी झाले. बाबांना खूप दुःख झालं आतुनात, कारण आईवर जेवढं प्रेम केलं नव्हतं ना तेवढं काशीगिरी बाबांना. लहानचं मोठं जे 10 वर्षाचा मुलगा 20 वर्षाचा होईपर्यंत त्यांनी सांभाळलं. त्यांचं हृदय रडत होतं. त्यांनी सांगितलं, गुरु काशीगिरी बाबा तुम्ही मला तुमच्याजवळ नाही राहून दिलं, मी कुठं तरी राहत होतो, पण तुम्ही माझा एक आधार होता, तुम्ही माझ्या याच्यात होतात, तुम्ही हृदयात होतात, तुम्ही माझ्या हृदयातून बाहेर गेलात. आज मी तिथं जाऊ शकत नाही. मग बाबा तिथून त्या तांदुळनेरवरून त्या रामचंद्र बाबा वामन त्यांच्यासोबत काशीगिरी बाबांच्या समाधीजवळ आले. बाबांनी समाधीवर डोकं ठेवलं आणि बाबा ढसा रडले. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जसं आईचं लेकरू दूर गेल्यानंतर आईला दुःख होतं, त्याचप्रमाणे माणिक बाबांना दुःख झालं. माझी आई मी स्वतःची जन्मदाती आई सोडून दिली, मी तुम्हाला आई मानलं, तुम्हाला गुरु मानलं होतं, मी तुम्हाला सोडून दिलं, आता माझी तीही आई गेली, तुम्ही पण गेलात, माझं कसं होईल. त्यावेळेस बाबांनी समाधीला कान लावला. त्यावेळेस सांगितलं, माणिक
त्यावेळेस त्यांचं नाव पडलं. समाधीला कान लावल्यानंतर बाबा रडतं रडतं जसं बाळ आईच्या मांडीवर झोपी जातं तसं माणिक बाबांनी समाधीला कान लावले. त्या समाधीतून आवाज आला, माणिक तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी राहील, तू जिथं असाल मी तुझ्या पाठीशी राहील, आजपासून मी तुला माणिक म्हणतो. त्याच मैनाजीचं माणिक होऊन माणिक रत्न झालं. त्याने सांगितलं तू भगवान परमात्म्याची सेवा करत आहात, तुला नक्की देवळ, तुझ्यात वैराग्य निर्माण झालं आहे. तू घरदार ज्या माणसाने एकुलता एक असतानाही आज आपण एक मुलगा देऊ का कोणाच्या ताब्यात दिला, शिकायला दिला तर मागं घेऊन. पण त्या आई आयुष्यभर रडत होती की मी एक मुलगा देवाला मागितला होता, तोही देवानेच नेला, तो माझ्याकडनं आयला. त्यावेळेस त्यांनी काशीगिरी बाबाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळेस बाबा घरी गेले. सांगितलं आई मी आता परत कधीच नाही येणार. ते आईनं घेतलं, जवळ घेतलं, पटापटा मुख्य घेतले. म्हणले मैनाजी अरे तू जाऊ नको, आमचं आता वय झालंच, आम्हाला पाणी पाजायला कोण आहे मागं, मला सोडून जाऊ नको. सांगितलं आई ज्यावेळेस तू म्हणशील त्यावेळेस मी तुला भेटायला येईन. पण म्हणले आई मी माझ्या बन्नात गुंतलेलो आहे, मी संन्यास व्रत माझ्यात घेतलेलं आहे, मी गुरु काशीगिरी बाबाकडून मी अनुग्रह घेतलेला, मला घरी येता येणार नाही. आई रडत होती, म्हणे अरे बाळा जाऊ नको, तू जर गेला तर मग आमचं शेवट कसा होईल. ते म्हणले मी येऊ शकत नाही, कारण की संताच्या पायी हा माझा विश्वास, वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती. भगवान पांडुरंगाला गुरुला तेव्हा मी वचन दिलेलं, मी घरी नाही येऊ शकत. आई रडत होती. मैनाजी बाबा मागं फिरले, एकदाच वळून बघितलं. म्हणले आई तू रडू नको, तू जर रडली काशीगिरी बाबा वैकुंठावशी झाले, तू रडलं माझा पाय कसा निघत. मग तिथे सांगितलं अरे बाळा जाऊ नको, तू जाऊ नको. बाबा 1-2 दिवस आई जवळ राहिले, पण सांगितलं आई मला जावं लागेल, मला जावाच लागेल, कारण मी ते व्रत मी घरी राहू शकत नाही. आणि माझं आता व्रत बदललं. कुणाला सांगितलं? आईला. मोठ्या आनंदानं सांगितलं. आई रडत होती, मी आता असा तसा राहिलो नाही, मला सगळं येतोय, मला भजन येत नव्हतं, पण बाबा तेवढंच म्हणायचे. पण बाबानं आईचं समाधान करताना मग आई 2 दिवस पोळ्याचं जेवण केलं. सांगितलं आई मी जाऊ का? अरे बाळा तू जाऊ नको, तू माझा काळीच ते असं बोलत. माणिक बाबांनी सांगितलं आई जावं लागतं. मग सांगितलं मला भजन येतं, मला भारुड येतं, मला असं येतं तसं. आईच्या तोंडावर मुखावर हसू बघितलं. म्हणले आई मीच जातो. आईनं पाठ फिरवली. बाबा शेवटपर्यंत घरी गेले नाही. विठ्ठल. बाबा तांदुळनेर या गावी आलेत. बाबांचं वय अवघं 35 वर्ष होतं. वयाच्या 35 वर्षी बाबा तांदुळनेर त्या गाव आईला भेटून काशीगिरी बाबाच्या समाधीचं दर्शन घेऊन बाबा तांदुळनेरमध्ये आले. बिरोबाच्या मंदिरात पहिला मुक्काम बाबांचा झाला. ज्यावेळेस बाबांनी सोहळ्याचा स्वयंपाक केला, देवाला नैवेद्य दाखवला, बाबांनी जेवण केलं, रात्रीचं चिंतन केलं आणि त्या मंदिरामध्ये पोतं घेतलं आणि त्या पोत्यावर तसेच झोपले. झोपल्यानंतर पहाटच्या सुमाराला पुजारी पूजाला, पहिले काळचे लवकर पूजाला जात होते, ज्यावेळेस पूजाला गेलं मंदिराच्या बाहेर लख्ख प्रकाश पडला. म्हटले असं कधीच नव्हतं बघितलं. पुजाऱ्यांनी ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस म्हटलं कोण असेल. त्यांना त्यावेळेस लाईट नव्हती, त्यावेळेस साधन नव्हतं, पण त्यावेळेस बघितलं आपल्या गावात कोणतरी सत्पुरुष आलेला आहे एवढं माहीत होतं. विठ्ठल. तांदुळनेर गावामध्ये सत्पुरुष आलेला असं गावकऱ्यांना कळलं होतं. मग ज्यावेळेस त्या पुजाऱ्याने बाबांना बघितलं तर बाबांच्या अंगाला पूर्ण नागाने वेटोळं घातलेलं होतं. ज्यावेळेस बघितलं तो हल्लट कापत्याचा तोंडातून शब्द पडला नाही. पूजाला आणलेला तांब्या हातातून गळून पडला. मूर्ती आणि स्वतः भगवान पंढरीश पांडुरंग भगवान परमात्मा जर आपल्याला भेटणार असला तो आपल्याला कधीच डोळ्याने दिसत नाही. विठ्ठल. का दिसत नाही? त्याचं रूप एवढं तेज असतं का आपल्या डोळ्याने आपले डोळे दिपून जात असतात. ज्यावेळेस त्या बाबांच्या अंगावर एवढा मोठा सर्प बघितला पुजारी घाबरला आणि मागं फिरला. मागं फिरल्यानंतर जी सकाळी माणसं उठली होती म्हणले अरे आपल्या गावात कोणतरी आलेलं आहे, असा साधू आहे, असे महाराज आहेत, त्यांच्या अंगाला खूप मोठं नागाने वेटोळं घातलेलं आहे. ते मी स्वतः डोळ्याने म्हणजे ज्यावेळेस ते गावकरी मंडळी बघायला गेले त्यांना ते दिसलं नाही, पण त्या पुजाराचा बाबांवर विश्वास बसला. त्यावेळेस बाबांचं अवघं 35 वय होतं. विठ्ठल. आणि
बाबा त्या तांदुळनेर गावामध्ये भिक्षा महादोगिरी बाबांचा स्वतः स्वयंपाक करून बाबांनी काय करावं चिंतन करावं विठ्ठल विठ्ठल एवढंच म्हणायचं फक्त ते तोंडानं काही म्हणत नव्हते डोळे लावून भगवान पंढरीश पांडुरंगाचं चिंतन करत त्या देवाला आळवायचे त्या देवाला जवळ घ्यायचे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु ज्यावेळेस त्या भगवान पंढरीश पांडुरंगाला आपल्याजवळ आपण त्याचं चिंतन केल्यानंतर त्याला आपल्या जवळ ठेवलं जातं ना त्यावेळेस खूप मोठं दुःख होतं माणूस प्रेम कुणावर करतो पण भगवंतावर देवावर कोणी प्रेम करतो आपण नाटकी करत असतो पण देवावर कधी प्रेम नाटकी करायचं नसतं आपण अंतःकरणातून जर प्रेम केलं त्यावेळेस त्या देवाला सगळं वाटतो की हा माझा गुरु पडिदेव भाव पुरवी वासना आणि ते आपण पासने शेवटच्या काळामध्ये तो येत असतो विठ्ठल तांदुळनेरी आले विठू बिरू मंदिरी चमत्कार झाला त्या क्षणावरी ईशान्य धरली छाया मस्तकावरी बांधावे राहुळ याच भूमीवरी जय देव जय माणिकगिरी मुकडी खांद्यावरी हरी हरी बाबांनी पहिलं मंदिर कुठं बांधलं तांदुळनेर या गावामध्ये मग बाबांना पहिला देव कोणता भेटला असं सांगा बरं तुम्ही बिरोबा राजा वीरभद्र त्यांना भेटले पण त्यांचा अवतार कोणता आहे भगवान शंकराचा आहे बरोबर आहे की नाही मग पहिली भेट त्यांना तिथं झाली मग बाबांचा विश्वास बसला बाबा तांदुळनेर या गावामध्येच राहत होते तिथंच भिक्षा मागत होते बाबा सगळं अन्नधान्य तिथंच गोळा करून पहिलं मंदिर बाबांनी तिथंच बांधलं पण ज्यावेळेस बाबा ते मंदिर बांधत होते ज्यावेळेस ह्या गावामध्ये माणिक बाबा आले शेजारच्या गावामध्ये कळलं का वरवंडीचे माणिक बाबा भान शिवऱ्यामध्ये आलेले तो मग त्याच्यातला एखादा सद्ग्रस्त असतो अहो त्यांना रिद्धी सिद्धी प्राप्त आहे बाबांना सगळं कळतंय मग बाबांना आपल्या घरी घेऊन आपण आशा धरतो नाही साधू विषय आपण आशा प्रत्येकाच्या मनात असतो मग त्यावेळेस संत कवी मैपती बाबांचा दृष्टांत झाला त्यांना कुठं तांदुळनेर या गावामध्ये पहिला दृष्टांत कुठं झाला तांदुळनेर गावामध्ये झाला तिथं कोण भेटलं त्यांना साक्षात वीरभद्र राजा त्यांना तिथं भेटले संत कवी मैपती महाराजांचा दृष्टांत कुठं झाला तिथंच झाला तांदुळनेरमध्ये मग बाबा संत कवी मैपती महाराज कोणी फक्त दृष्टांतात पडले का बाबा तुम्ही इथपर्यंत आले मग आता इथपर्यंत पण या कारण एखाद्या माणसाला जवळ करायचं असलं आपण त्याला शिव्या नसतो देत त्याला आपण गोड बोलत असतो का तुम्ही आमच्यापर्यंत चला आपल्यापर्यंत आल्यानंतर आपण त्याला किती उकरायचं हे आपल्या हातात असतं विठ्ठल उकरायचं म्हणजे आपल्या जवळ घेतलं जेवढेच प्रेमाचा माणूस झाल्यानंतर आपण सांगत असतो अरे भाऊ माझं असं काम असं करावं लागतं तू करीतच असतो मग माणिक बाबांना संत कवी मैपती महाराजांचा दृष्टांत झाला माणिक बाबा मग त्यांचं येणं जाण्याचं ताराबाद तांदुळनेर ताराबाद तांदूळ मग हळूहळू बाबाने ते तांदुळनेर सोडलं मैपती बाबाने सांगितलं माणिक बाबा तुम्ही आता माझ्याजवळ या त्यावेळेस तिथं आलो त्यांना पहिला साक्षात्कार झाला बाबांनी त्या समाधीत सांगतात बाबांनी त्यांची समाधी होती त्यांची समाधी सेवा करत होते त्या समाधीत संत कवी मैपती बाबा बोलत होते हे त्यांच्या कानानं ऐकत होते आणि बाबांचा त्यांच्यावर विश्वास पहिली आहे त्यांची आई जिना जन्म दिला ती हरणाबाई होती दुसऱ्यांनी त्यांना भक्तीची वाट दाखवली ती काशीगिरी बाबा होते पण जगाची वाट चालवणारा संत कवी मैपती महाराज होते विठ्ठल जाव मैपती माझे आई हव माझे आई गाव मैपती माझे आई गाव मैपती माझे आई मधला ठाव जावा पायी मधला ठाव जावा पायी मधला ठाव जावा पायी मैपती राया सद्गुरु राया माझा माथा तुझे पाया माझा माथा गाव मैपती माझे आई मैपती माझे आई मधला ठाव जावा पायी मधला ठाव जावा बाबांनी माणिक बाबांनी संत कवी मैपती महाराजांची सेवा केली बाबांना वाटलं आता मला इथं सुख भेटल तिथं सुख भेटेल आपण नाही का इथं सुख नाही भेटलं तर दुसरी का हात लावून बघतो तिथं नाही बाबांना पण तेच होतं त्यावेळेस बाबांचं आता तुम्ही हिशेब लावा मी तुम्हाला बाबांचं वय पण सांगतो ज्यावेळेस बाबा तिथं आले त्यावेळेस त्यांचं किती वय होतं 35 होतं बाबांनी संत कवी मैपती महाराजांची 45 वर्षी सेवा केली घ्या लिहून घ्या शेवटपर्यंत बाबांचा हिशेब सांगतो तुमचा त्यांचा जन्मदिनांक सांगतो विठ्ठल मग
माणिक बाबांनी मैपती बाबांनी सेवा केली, गाव सुधारलं, मंदिराचं बांधकाम केलं बाबांनी, त्यांच्या मैपती बाबांनी नितांत सेवा सांगितली. मग मैपती बाबांनी आदेश केला, माणिक बाबा तुम्ही पंढरीत ताराबाद ते पंढरी दिंडी घेऊन जा. मग बाबांनी पहिली दिंडी, नगर जिल्ह्यामधली पहिली दिंडी, पहिला साधू बीड जिल्ह्याचा होता. माणिक बाबा बीड जिल्ह्याचे ते, पण तिथून ते आपल्यापर्यंत पोहोच, जसा समाज त्यांना ज्या दृष्टीनं बघत असतो, जसा साधू वरंगळत वरंगळत वरंगळत, जसं आपण सोनं अग्नीत टाकल्यानंतर ते जसं घासत असतं तसं साधूला पण पोलीस येत असतं. विठ्ठल मग माणिक बाबांनी ताराबाद ते पंढरपूर पहिली वारी सुरू केली. बाबाजी आले तारबाज क्षेत्री, स्वामी मैपती भावकारी, आषाढी कार्तिकी केली उमटती पाऊले रांगोळीवरी, उमटती पाऊल जय देव स्वामी जय माझी केली, कोंबडी खाण्यावर हरी हरी, जय देव स्वामी. संत कवी मैपती सेवा केली. विठ्ठल बाबांनी ताराबाद ते पंढरपूर पहिली दिंडी सुरू केली. ती दिंडी जात येते होती आणि बाबांचा हळूहळू वारकऱ्यांचा बाबांवर विश्वास बसला. मग बाबांनी सांगितलं आपल्याला मंदिराचं बांधकाम करायचंय, आपल्याला मंदिर बांधायचंय. बाबांचा गोड आवाज, बाबांचं वय त्यावेळेस, आता मग बाबा 45 वर्ष त्यांची तिथं, 45 वर्ष बाबांच्या नंतर बाबांनी तिथं त्या सेवेला विराम दिला. पण बाबांच्या वेळेस ते विठ्ठल बाबांनी दिंडी सुरू केली. अवतार तुम्हा धराया कारणे उद्धारावया जन जीव जड जीव. मग बाबांची दिंडी सुरू झाली. बाबांचा हळूहळू वैभव वाढू लागलं. ज्यावेळेस कोणाचंही पण, घरातलं दारातलं गावातलं देशातलं कुठलंही पण, ज्यावेळेस वैभव वाढलं जातं त्यावेळेस आपल्यासारख्याला दुःख होतं. का बरं? का तो माणूस पुढं जातोय, आपण त्याला मागं वाढण्याचा प्रयत्न करतो. माणिक बाबांनी परपंच उभा आयुष्यभर परपंच केला, स्वतः करता नाही केला. त्याने स्वतः कामावलं आणि त्यांच्या घरी नेऊन दिला. असं कधी झालं का? हे कोणाकरता चालू होतं? बाबांना पहिली गोष्ट लिहायला वाचायला येत नव्हती, पण बाबांची ज्ञानेश्वरी मुखोगत होती, बाबांची गीता मुखोगत होती, कारण रोज श्रवण करून करून ते मुखोगत होऊन गेलं होतं. आणि माणिक बाबांना संत कवी मैपती बाबांना पहिला साक्षात्कार बिरोबा राजा भद्राचा झाला आणि दुसरा साक्षात्कार संताचा झाला, म्हणजे संत कवी मैपती बाबांचा झाला. विठ्ठल माणिक बाबांनी दिंडी पंढरपूरला नेली. बाबांच्या दिंड्या चालूच होत्यात. संत कवी मैपती बाबा यांच्या भक्त विजयामध्ये संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज यांचं चरित्र आलं आणि त्या चरित्रामध्ये ते वाचलं. संत शेख मोहम्मद महाराज मुसलमान समाजाचे बाबांचं ते चित्र ज्यावेळेस चरित्र ऐकल्यानंतर बाबांचं मन असं गाईवरून आलं. मुसलमान आणि ते आपल्या संत वारकरी. बाबा म्हणले आता मला जावं लागतं. पण त्यावेळेस पंढरीची वारी आली. पंढरीशी जाताना साक्षात्कार झाला. शेख मोहम्मद बाबांनी दृष्टांत दिला, यावे बाबा तुम्ही माझ्या भेटीला, पांडुरंगानले वायरे गावाला, जय देव जय माणिकगिरी, घोंगडी खांद्यावरी मुख्य हरी हरी, जय देव. बाबांची दिंडी ताराबादवरून राऊरी मार्गे जात होती. पण ज्यावेळेस ती दिंडी जवळ गेली बाबांना दृष्टांत झाला. मग बाबांनी सांगितलं नक्की येणार मी, तुमच्या भेटीला मी येणार. बाबा पंढरपूरवरून आले, काला केला आणि मग सांगितलं मला आता गावाला वाहिऱ्याला जायचं आहे. मग शेख मोहम्मद बाबाच्या दर्शनाला जायचंय, पण गाव कुठे हे माहिती नाही. बाबा नगर जिल्ह्यातून निघाले. गाव विचारतो ते शेख मोहम्मद बाबा, शेख बाबा कुठं राहत्या, शेख बाबांची समाधी कुठे, ते विचारित बाबा वाहिरा या गावात गेले. आणि ज्यावेळेस गेले ती समाधी उघड्यावर होती. बघितलं बाबांचं मन गाईवरून आलं. बाबांनी लोटांगण घेतलं. बाबांनी सांगितलं या जगामध्ये याच्यात मी ह्या मूर्ती लोकात जन्माला आलो. मी पहिल्यांदाच असं बघितलं
कसं त्यांनी सांगितलं हा साधू आणि साधूची भाषा साधूलाच कळते. ज्यांना अनुप्रचित त्यांना त्या हृदयात शब्द बसलेले असतात ते शब्द फक्त साधूलाच कळतात. विठ्ठल भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्गामाती गाती आणि गाती, दुर्गामाती गाती आणि गाती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची दुर्गामाती गाती आणि गाती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताची भक्ताची या महिमा भक्त जाणते. शेख मोहम्मद बाबाला सांगितलं तुम्ही माझे गुरु मी तुमचा शिष्य. बाबा कधी पण लहानपणच घेतो. मग बाबा तिथं 10-15 दिवस राहिले. बाबांना खूप आनंद वाटला. बाबा जायचे खिशात हात घालायचे, निघन तेवढे पैसे द्यावं पैसे असे उधळून द्यायचे. म्हणायचे माझं नाही हे मला लागत नाही. आणि मग बाबांनी ज्यावेळेस पैसे बाबाला समाधान वाटायचं. बाबा तिथं जिथं कोण राहत नव्हतं तिथं बाबा राहत होते. गंभीर बाबा पैसे फक्त माणिक बाबाच राहत होते. बरोबर आहे सांगतो बाबा. शेख मोहम्मद बाबापाशी आजही शेख मोहम्मद बाबांचं देवस्थान जागृत आहे. आम्ही तिथंच असतो. तिथं आजही त्या मंदिरात माणूस झोप लागतो, पायरीलाच जातो. किती वाजता जातो कधी जातो अजून कळलं नाही. विठ्ठल याच्याकरता ज्यावेळेस काशीगिरी बाबांनी सांगितलं याच्याकरता कडकडीत वैराग्याची गरज आहे. त्यावेळेस माणिक बाबांमध्ये वैराग्य उतरलं होतं. जर असे साधू आपल्याला जवळ करतात आपल्यात काही कमी पण तरी त्यांच्या जवळ गेलो सांगितलं नाही आम्ही आज लहानच आहे तुम्ही आमचे गुरु आहे. मग त्यावेळेस सांगितलं आम्हाला असं वाटतं शेख मोहम्मद बाबांचं आणि त्यांचं, कारण माणिक बाबा देवासोबत बोलत होते दगडाच्या. कोणी कोणी ऐकलं? बऱ्याच जणांना माहिती का बाबा देवासोबत बोलत होते. त्यावेळेस त्यांचा समज म्हणले तू एकच काम कर, तू फक्त काय कर पंढरीचा पांडुरंग इथपर्यंत आण. विठ्ठल बाबा म्हणले करेल. बाबा परत ताराबाद या गावी आले. बाबांचा द्वेष करू लागले, बाबांना वाईट बोलू लागले. अनेक नाही त्या प्रकारामध्ये वाढवया भक्ती भाव धर्म कुळाचार वाढवया सुख भक्ती भाव धर्म, 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 वाढवया सुख भक्ती भाव धर्म.
भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. ज्यावेळेस बाबांचं हळूहळू सुख वैभव वाढवू लागलं, पण नाही इथं साधूलाच खाऊ नाही दिलं तर आपल्यासारख्याचाच विशेष कुठं नाही. तर विठ्ठल बाबांनी विचार केला, म्हटले आता नको, आता माझ्याची सण. बाबांना राग आला तर सण पण होतं. साधूचं हृदय असंच असतं, कधीतरी जवळ हाणलं तर जवळ करावं आणि लगेच माईने हात फिरावा. लावून हात ला माता सांगितली चिंता न कर. मैपती बाबांच्या समाधीजवळ गेले, सांगितलं आता माझ्याच्याने सण होत नाही. लोक अनेक शब्दामध्ये वाईट वाईट बोलत होते. नवे नवे त्या लोकांनी बाबांना खूप त्रास दिला. बाबांचे कपडे उतरवले. सांगा बरं, आपल्या घरातून आपण ज्या गावामध्ये परपंचाला दुसऱ्याच्या गावामध्ये आपण जर राहतोय, आपलं सगळं घेतलं, आपल्याला किती वाईट वाटलं. बाबांना आयुष्यभर बाबांनी आईला सोडलं, तेव्हा बाबांना दुःख वाटलं. काशीगिरी बाबांना सोडलं त्यावेळेस बाबांना दुःख वाटलं. बाबा नगद नारायणाच्या गडावर गेले त्यावेळेस पण बाबांना दुःखाचा डोंगर होता. बाबा गहिनत ना बाबांच्या गडावर गेले, विठ्ठल महाराज पैसे राहिले. बाबांना त्यावेळेस बी दुःख लागलं. बाबा तांदुळनेर गावामध्ये आले तेव्हा पण त्यांना दुःखच लागलं. बाबा ताराबादमध्येही आलेत, किती मोठं वैभव केलं. तिथं वारकरी नव्हतात, तिथं टाळ वाजत नव्हता, तिथं विणा वाजत नव्हता. बाबांनी एवढं मोठं वैभव केलं. वैभव उभं करून बाबाच्या नशिबात काय पडलं, फक्त दुःख पडलं. विठ्ठल मग बाबांनी सांगितलं, मला तुमचं काही नकोय, मी जातो, मला तुमचं काही नको. बाबांनी मैपती राया सद्गुरू राया माझा माता तुझे पाया, धाव मैपते माझे आई मजला ठाव तुझ्या पायी. बाबांचा सगळा भाव तिथं होता, पण सांगितलं मी येत जाईन भेटेल. मग त्यावेळेस बाबा त्या डोंगरातून त्या दऱ्यातून बाबा उतरत, बाबांनी कपडे उतरून घेतल्यानंतर बाबा रागाने निघाले. बाबा म्हणले आता मला थांबायचं, मी आता हिमालयात चाललो. बाबांचं तेव्हा वय झालं होतं 80 वयानंतर बाबा आले म्हणले आता मला हिमालयात जायचं. बाबा लंगुटीवरच होते. बाबांचं डोळे लाल झालेले होते. रस्त्याने चालताना मेंढकेनं बघितलं, अरे ह्या म्हाताऱ्याला मी कुठंतरी बघितलं असं त्यांचं मन सांगू लागलं. मग म्हणले तिथं गेले, म्हणले बाबा तुम्ही माणिक बाबाच गाव? म्हणले हा. कुठं चालले तुम्ही? म्हणले मला हिमालयात जायचं म्हणलेत. म्हणले आता मला राहायचंच नाही म्हणलेत. बाबा म्हणले नाही, आपण कसं म्हणतो आपल्याला राग आल्यावर आपण काय म्हणतो, मला जगायचं नाही, अनमोल देह हा. बाबा असे नाही म्हणले, मी हिमालयात चाललो म्हणले. मग त्या मेंढकेने थोडं त्यांना माहीत कळलं होतं का बाबांचे भांडणं झाली तर असं झालं, आणि त्यांना बाबांचा राग शांत करायचा होता. मग त्यांनी सांगितलं हिमालय इकडं नाही म्हणले, हिमालयाचा रस्ता तर माघारायला उलटं बोलले. ते म्हणले नाही म्हणले मला इकडंच जायचं. मग बाबा पुढे गेलेत आणि त्यांना ज्यावेळेस बाबांनी ताराबाद ते पंढरपूर जी वारी सुरू केली होती, ते भाविक भक्त जे भक्तांनी बाबांना वर विश्वास ठेवला होता, बाबांनी सांगितलं बाबा तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. ह्या जगामध्ये आता ह्या जगामध्ये दुसरी आई कोणीच नाही का, तुम्ही आमचा परपंच उभे केला. आम्हाला ज्यावेळेस अन्न नव्हतं, तुम्ही त्या अन्नाचं तुमच्या आशीर्वादाने आमचं खूप मोठं झालं, तुम्ही आम्हाला सोडून जाऊन. मग काही भक्तांनी बाबांचे पायी धरले, म्हणले बाबा तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. त्यावेळेस त्यांना धनाजी बाबा गागरे असतील, पंढरनाथ बाबा गागरे असतील, असे जे वरवंडीची काही मंडळी, ताराबादचे काही मंडळी, सगळ्या गावाने एक कांदे जर नसले ती काही सगळी चाळ नसत नसे, कुठंतरी 10 तर प्रत्येक गावामध्ये असतात. त्यांनी सांगितलं अहो बाबा हे कुठंतरी असतात, हे तुम्ही कुठंतरी थांबवा. मग त्या बाबाने बाबांचे चरण धरले आणि मग म्हटले जाऊ नका. मग बाबा त्या वरवंटी गावामध्ये त्या म्हसोबाच्या येतळबाच्या वाड्यामध्ये कोणीच राहत नव्हतं. बाबा त्या अडचणीत राहत होते. विठ्ठल मग बाबा तिथं राहू लागलेत. मग सांगितलं बाबा तुम्हाला जर काही लागलं तर आम्हाला. मग बाबांना कोणीतरी बैल दिलेत, कोणीतरी बैलगाडी दिली. मग बाबा त्या बैलगाडीचा प्रवास करू लागलेत. तेव्हापासून बाबांना मग कुठं जायचं असलं का बैलगाडी झोपायची आणि बाबांनी घ्यायचेत. मग त्यांनी सांगितलं बाबा आता हे पुराणात काळात 200, 250, 300 वर्षाची परंपरा आहे, हे रामेश्वराचं मंदिर आहे, इथं तुम्ही इथंच राहा, तुम्ही इथं स्थायिक व्हा. मग शेजारच्यानी बाबा थोडे दिवस तिथं राहिले. तिथं बाबांना कोणीतरी दत्तक दानपत्र म्हणून जमीन दिली. बाबांनी ते हळूहळू ते वैभव खूप मोठं केलं. पण जिथं वैभव वाढायला सुरुवात होती का मागचे लगेच टोचायला सुरुवात करतात. विठ्ठल त्या वरवंडी गावामध्ये पण तेच घडायला लागलं. पण बाबा म्हणले मला आता इथं राहायचं नाही. मग बाबांना उमरेश्वर घारकड्याची आई बाबांना कोणतरी सांगितलं होतं इथं एक देवी बाबा तुम्ही इकडं येत जा. मग बाबा त्या डोंगरातून कुठं बी हिंडत, त्यावेळेस काही रस्ते नव्हते वाटतं चांगलं. बाबा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. मग बाबा त्यावेळेस गेले घारकड्याची आई पैसे गेले. म्हणले आता आई तू तरी मला सांभाळ, कारण माझं आता वय झालं. बाबा त्या वरवंडीमध्ये 10-5 वर्ष 80 वयाच्या वेळेस तिथं गेले. बाबा तिथं राहिलेत. बाबा
तिकून मागा यायचे, परत तिथेच राहायचे. मग बाबांनी आळंदी, त्र्यंबकेश्वर, पैठण, पंढरपूर अशा दिंड्या सुरू केल्या. मग हळूहळू त्या भक्तांचा बाबांचा जीव गुतू लागलात. मग बाबांना खूप मोठं समाधान. पण बाबांचं वय झाल्यानंतर मग बाबांचं वय झाल्यानंतर बाबांना असं हे असंच होतं तसंच होतं. पण बाबा हाणायचेत आणि जवळ घ्यायचे. आणि सांगितलं मला एवढं काही माहिती नाही, पण गुरुवर्य माणिक बाबांचं त्यांच्या आशीर्वादाने मी जे काय बोलतो हे सगळं त्यांचंच. कधीतरी दिंडी त्र्यंबकेश्वरला गेली होती. दिंडी संगमेरच्या कारखान्यावर मुक्कामाला होती. ताराचंद नाना धानापुणे असंच काहीतरी त्यांचं नाव वाटतं, म्हणजे इकडं हां. त्यांनी म्हणजे बाबांची त्यांची ओळख झाली. बाबा कारखान्यावर जात होते वाटतं, असं काहीतरी होतं. त्यांची ओळख झाली. त्यांनी बाबांना आग्रह केला आणि सांगितलं का तुम्ही आमच्याकडे या. मग त्यापासून बाबा इकडं वळू लागलेत. बाबांचं इथं सांगितलं असेल का बिरोबाचं मंदिर. मग बाबा म्हणले आपल्याला सप्ताह करायचा आहे. बाबांनी एवढं मोठं खूप मोठं असं काहीतरी वैभव, बाबा अडाणी होते. बाबांना कधी लिहायला वाचायला येत नव्हतं. बाबा गावोगाव जायचे, प्रचार करायचे. बघितलं त्यांचा अनुमान लावायचे, तुम्ही काय करा, भजन करा, तुम्ही पूजन करा, तुम्ही विठ्ठल चिंतन करा, फक्त त्या भगवंताचे पाय सोडू नका. बाबा मनापासून त्यांना सांगत होते विठ्ठल. मग हळूहळू बाबांचं असं वैभव वाढू लागलं. बाबांनी मग आता आपल्या गावात, तुमच्या गावचा हिवरा नाव आहे का काय मला पण माहिती नाही, भानशिवरा. आमच्याकडं आमच्या गावाचं नाव श्री क्षेत्र व्हायरा आणि श्री क्षेत्र शौरा. मग बाबा माणिक बाबांनी कसे तुमचे गाव, आता तुम्ही नेवाशा तालुक्यामधले, आम्ही तिकडं बीड जिल्ह्यामधले. बाबांनी असे कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला सगळा तू का म्हणे गुण चंदनाच्या अंगी म्हणू नका. मग बाबांचं काय राहिलं, एकदम उर्वरित भाग राहिला होता. बाबांनी सगळीकडे सप्ते सुरू केले. बाबा सप्त्याला जायचे, लोक 10-5 त्यांचे ठेव. बाबांना काही कोणी भेटलं का दोन्ही हाताने दान धर्म चालू होता. एक हाताने बाबांनी जिथं सप्ते उभे केले. बाबा स्वतः खाऊ घालत होते. स्वतःना ज्ञानेश्वरी वाचणारा कधी उपाशी त्यांना आवडत नव्हता आणि त्यांना धसफूस केलेलं तर कधीच आवडत नव्हतं. बाबा स्वतः उभे राहायचे. बाबांना काही भजन यायचं, काही बाबा कीर्तन करायचे म्हणायचे, कोणी म्हणायचं भारूड करायचे. बाबांचं जीव आणि आपल्यामध्ये आणि साधू संतांमध्ये फक्त एवढाच अंतर 2 बोटाचा. आपण तरुणपणामध्ये खूप कमीत असतो, पण म्हातारपणामध्ये आपल्यात कोणीच नसतं. ते तरुण उभं आयुष्य दुःखामध्ये घालत असतात, पण त्यांचं शेवटचं पण इतकं गोड येतं का. आज असं सांगितलं माणिक बाबाचं दुःखद होतं. बाबा आजारी पडले होते. बाबांचं असं कळलं का वारकऱ्यांच्या हृदयाला पाना फुटायचा. माझ्या माणिक बाबाचं दुःख आहे, माणिक बाबापर्यंत मी गेलो पाहिजे, बाबांना भेटलं पाहिजे. कधी काळी बाबा इकडं येत होते, बाबा व्हायऱ्याला जात होते, बाबा शावऱ्याला जात होते, बाबा कर्नाटकपर्यंत जात होते महाराज. 2017मध्ये संत बाळूमामाच्या दर्शनाला आम्ही बाबांसोबत गेलो. एकदम कर्नाटकच्या बाँड्रीवर गुरुवर्य दत्तगिरी बाबा खाली उतरलेत. म्हणले आपण हातपाय तोंड धुवून जेवण करू म्हटलेत. आणि ते उतरले. त्यांनी ओळख विचारली. त्यांची भाषा आम्हाला नाही कळली, पण ते त्यांचं काय बोलत होते फक्त आम्ही बघत होतो. बघितलं. ते म्हटले वरवंडीचे माणिक बाबा आमची आले होते ना, हे आमचे 60 एकरचं प्लॉट आहे म्हणले. त्यांच्या आशीर्वादाने आज आमच्या या ऊस पिकतो म्हणले. त्यांच्या कोटीना ते म्हणले एवढे 10 लाख रुपये घेऊन जा म्हणले, त्यांना द्या. 2017 ह्या म्हणजे 2-4 वर्षापूर्वीचा काळ. मग ते शौर्याचे नानंद ते म्हणले माणिक बाबा 2009मध्येच गेले. ते म्हणले त्यांच्या पुण्याने त्यांचं फक्त नाव आमच्या हृदयामध्ये विठ्ठल. मग बाबाने सप्ते सगळं दिंड्या वाऱ्या सगळं सुरू केलं. भक्त मंडळ झालीत. ज्यांच्या घरामध्ये बाबा घरच्यासारखे येत होते. समजा तुमच्या घरी बाबा आले, त्यांना मनापासून विचारत होते बाई तुझं कसं चालू आहे, तो कर्ज किती, सगळं विचारित होते वाटतं. माझ्या आईला पण विचारलं होतं म्हणून तुम्हाला सांगतो का बाबा विचारित होते. बाबा घरातला सगळा आरखाडा करायचा. आणि मग बाबा म्हणायचे बाई काळजी करू नको, तुझंच चांगलं होईल. आणि बाबांनी ज्यांना बाबांचे पाय त्यांच्या घराला लागले त्यांचं नक्कीच चांगलं झालं विठ्ठल. मग बाबांचं वय होत आलं. बाबांनी सांगितलं मला गादीला वारसदार पाहिजे. आता तुमच्यातले कोण त्यांना बाबांना गुरुवर्य दत्तगिरी बाबांना बेटावर गेले असताना त्यांना घेऊन आलेत. बाबांना 15 दिवसाच्या आतच सगळं काही कळलं होतं. आणि 15 दिवसाच्या आतच बाबांनी सगळे कार्य बाबांनी ओळखलंच होतं. बाबांनी गुरुवर्य दत्तगिरी बाबा यांना गादीवर घेतलं. गादीवर घेतलं. फक्त दोघांची एक 15 दिवसच संभाषण झालं. असं करायचं. पंढरपूरला दिंडी निघाली.
दिंडी निघायच्या वेळेस सांगितलं तुम्ही सगळे जा, मी तुमच्या मागून येतो. बाबांनी असा सगळ्या वारकऱ्याला निरोप दिला आणि माणिक बाबांनी दिंडी वाटं लावली आणि माणिक बाबांनी दिंडी लावली. दिंडी एक 5-6 मुक्कामावर गेली आणि माणिक बाबांचं ब्रह्मलीन झालं. विठ्ठल बाबांचं बाबा ज्यावेळेस वैकुंठवासी झाले सगळ्या वारकऱ्यांना कळलं का माझ्या जगाचा बाप माझी आई. स्वतःच्या आईला कधी मानलं नव्हतं वारकऱ्यांनी. ज्यांनी आपल्याला स्वतःच्या आईपेक्षाही जास्त प्रेम दिलं होतं ते गुरुवर्य सद्गुरू माणिकगिरी बाबा ब्रह्मलीन. आपण सांगा आपण त्यांना काय दिलं होतं? आपण त्यांना फक्त भिक्षा देत होतो. पण बाबांनी आपल्याला त्यांचा आशीर्वाद कधी आपल्याला भेटला हे आपल्याला हे कधीच कळलं नाही. आजही माणिक बाबांना जाऊन 15 वर्ष झालेत. आजही कोणत्या भक्ताला कमी पडलंच नाही. आजही माणिक बाबा आपल्यात आहेत. पण फक्त काय करा, संताच्या पायी हा माझा विश्वास. फक्त आपण काय करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा. जय विठोबा रुखमाई. गुरुवर्य दत्तगिरी बाबा यांना गादीवर घेतलं बाबांनी आणि त्यांच्या मागं गुरुवर्य दत्तगिरी बाबा. तुम्हाला खरं सांगू का, संत गाडगे बाबा सांगायचे तुम्हाला जर देव जर बघायचा जर असला ना, तुम्ही माणसात देव बघा. साधू संत हे माणसात जन्माला येत असतात. ते देव म्हणून कधी येत नसतात. आणि त्याला ज्याला देव म्हणून जन्माला यायचं ह्या जगामध्ये आजपर्यंत देव म्हणून भगवान श्रीकृष्ण ही प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा हा पण माणसाच्या रूपामध्ये जन्माला आला. साधू संत हे माणसाच्या रूपामध्ये जन्माला येत असतात. फक्त आपण जर त्यांच्यावर जर विश्वास ठेवला, आपल्या जगाचं नाही आपल्या ह्या नरदेहाचं या माणिक बाबामुळं आज ह्या जगाचं माणिक बाबा बाबांचं कितीही वर्णन केलं तरी ते कमीच पडतं. विठ्ठल कितीही वर्णन केलं तर कमीच पडतं. गुरु स्वामी सद्गुरू ब्रह्मलीन माणिकगिरी बाबा त्यांच्या आशीर्वादाने हा सप्ताह आजही जिवंत आहे. या माणिक बाबाच्या सप्त्याला आजही पंक्ती देतात. हा सप्ताह उत्तर वाढव ही सगळ्यांची अपेक्षा येतं. असं कोणाला वाटलं का हा सप्ताह आता माणिक बाबा गेलेत मग सप्ताह बंद पडेल, असं कधीच होणार नाही. साधू हा एकदाच जन्माला येतो, पण हा आपल्या जगाची ह्या परमार्थाची या आपला हा देह कसा उधारून जाऊन हे सगळं त्यांच्यात. फक्त आपला माझ्या मनीचा जाणून या भाव तो करी उपाव गुरु राव. आपल्याला जंगलात जावं लागत नाही. साधून माणिक बाबाने तुम्हाला सांगा, माणिक बाबाने तुमच्या कानात कानमंत्र सांगितला, कुणी ऐकला? माणिक बाबा माळ घालत होते सगळ्यांना माहिती. माणिक बाबा कान पण फुकत होते हे सगळ्यांना माहिती. पण तुमच्या कानात काही सांगितलं हे तुम्हाला माहीत झालं का? काही सांगितलं कळलं तुम्हाला? काहीच नव्हतं. फक्त बाबांचं एवढंच बघा, यांचा आत्मविश्वास किती. बाबांनी कान फुकले, मला बाबांनी कान मंत्र दिला हे सगळ्यांना वाटायचं. माणसं त्याच्यावर खूप खुश आहेत. मी त्याच्यावर विचार केला, माणिक बाबांनी कान मंत्र तर दिला, बाबा माळ घालायची वेळेस म्हणायचे म्हण विठ्ठल एवढंच म्हणायचे, पण कान फुकायचे मग फक्त ते काय बोलायचे आपल्याला कळलं नाही. पण आजही आपण त्या माणिक बाबाच्या वाणीचा विश्वास मला माणिक बाबाने काय केलं, कान मंत्र दिलाय. मी दुसरा गुरु करू शकत नाही. मला माणिक बाबाने काय दिलाय, अनुग्रह दिलाय. तो काय ग अनुग्रह दिला, माझ्या कानात सांगितलं, मी कोणाला सांगत नाही. विठ्ठल धन्य धन्य स्वामी माणिकगिरी देह जिजविला चंदना परी. शिष्य घेतले स्वामी दत्तगिरी आमादीनांचे संकट निवारी. जय देव जय माणिकगिरी घुमरी खांद्यावरी मुखारी हरी. जय देव रामेश्वर नामे आश्रम स्थापिला उमरेश्वराचा उद्धार केला. देह ठेविला उमरेश्वराला समाधी स्थळ वरवंडी गावाला. जय देव जय माणिकगिरी घुमरी खांद्यावरी मुखारी हरी. ज्यांनी आरती रचली असन त्यांच्या आरतीला धरून पण कीर्तन झालं. ज्यांनी त्याचे बोध बी केले असन त्यांच्याही बी धरून कीर्तन झालं. विठ्ठल मला वाटतं ही आरती इकूनच आलेली वाटतं. हां त्यांच्याकरता टाळ्या. विठ्ठल हो खूप मोठं भाग्य लागतं बरं का. एखाद्या साधूचं गुण वर्णन करायला त्याला खूप पुण्य लागतं. एखाद्या साधूचं एखादं चरित्र नाही एखादं गाणं रचायला पण आपल्याला पुण्य लागतं. पहिली आरती तर मी कॅसेटवरच ऐकली होती. मी म्हटलं ही आरती किती गोड रचली असेल, पण त्या आरतीचा भावार्थ सापडला नाही. पण माझ्या गुरु स्वामी सद्गुरू माणिकगिरी बाबांचं मी चिंतन केलं, मी ध्यास धरला. मी म्हणजे माझं वैभव मी नाही सांगू शकत. गुरु स्वामी दत्तगिरी बाबांचं मी शिष्य, माणिक बाबांचं पण शिष्य येतं.
त्यांचे सगळे कामकाज आमचे चांगले बाबा त्यांनाच माहिती. तर मी आज वेळात वेळ काढून, तशी पण माझी परिस्थिती नाही कीर्तन करायचं की नाही, पण म्हटलं मी भांडून कीर्तन घेतलं. म्हणलं आता बाबा म्हणले मग तुला जावंच लागेल, नाहीतर मला यायचं पण नव्हतं. आणि इकडं सप्ताह सुरू होतं कारण इकडं बाबांचं असतं. आमचं कार्य आष्टी श्री क्षेत्र संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज वाहिरा तालुका आष्टी जिल्हा बीड. आमचं सगळं राहणं खाणं सगळं तिकडंच असतं, वरवंडी बाबांच्या समाधीपर्यंत यायचं. पण म्हटलं बाबा म्हणले तू भांडून कीर्तन घेतलं, तुला कीर्तनाला जावंच लागेल तिथपर्यंत. म्हणून तुमच्या सेवेला मान देऊन मी इथपर्यंत आलो. विठ्ठल तुम्ही राजा वीरभद्र तरुण मित्र मंडळ भानशिवरा, तुम्ही सगळ्यांनी आता मला महाराज लोक तुमची सगळ्यांची नावं तर माहितीच नाही. बाबा जर असते तर बाबांनी तुमचं सगळं, बाबांची मेमरी खूप फास्ट आहे. बाबा म्हणजे दुसरे माणिक बाबाचे आपल्याकरता तर दुसरे माणिक बाबा आहे. कारण त्यांचं राहणं खाणं सगळं काय सांग, ह्या जगाच्या पाठीवर मी खूप महाराज लोक बघितली, माझ्या जीवनात खूप बघितले. पण ज्या माणसाला जसं माणिक बाबा पैसे धरून असे उधळून द्यायचे ना, त्यांच्या पायावर पाय द्यायला फक्त दत्तगिरी महाराज. विठ्ठल ज्ञानेश्वर मावली माऊली महाराज माऊली